अंजनगाव सुरजी पोलिसांची धडक कारवाई। गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे व तलवारींसह तिघांना अटक। अंजनगाव सुरजी शहरात गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत फिरत असलेल्या तिघांना अंजनगाव सुरजी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली। या कारवाईत आरोपींकडून गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, 2 धारदार तलवारी, 1 सुझुकी ॲक्सेस दुचाकी व 3 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मोठा अनर्थ टळल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 3 युवक संशयास्पद हालचाली करत शहरात फिरत असून ते गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती। सदरची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने सापळा रचला। पोलिसांनी परतवाडा रोडवरील हॉटेल पद्मश्री जवळ सापळा रचला आणि संशयितावर नजर ठेवली। काही वेळातच संशयास्पद दुचाकी दिसताच पोलिसांनी पाठलाग करून काळे नगर लेआउट परिसरात त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले। झडती दरम्यान आरोपीकडून शस्त्रे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये वंश दीपक साहू वय 20 वर्ष राहणार शनिवारा अंजनगाव सुरजी याच्याकडून गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। तसेच अनिल मदन सोळंके वय 23 राहणार विलासनगर अमरावती व अल्केश दीपक पवार वय 22 राहणार आठवडी बाजार परतवाडा याच्याकडून 2 धारदार तलवार जप्त करण्यात आली। तसेच गुन्ह्यात वापरलेली सुझुकी ॲक्सेस MH27EA 8077 दुचाकी व मोबाईल फोन जप्त करण्यात आले। एकूण सुमारे 1,56,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन इथे भारतीय शस्त्र कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल चांदोरे, उपनिरीक्षक विशाल पोळ व डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। या धडक कारवाईमुळे शहरात घडू शकणारा मोठा गुन्हा टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे।